आपण भाग्यवान माणसं आहात. मी नेहमी सांगतो, आजही सांगतो, या मातीमध्ये आपण बसलोय ना, ही सामान्य माती नाही आहे. शूरांच्या, वीरांच्या, क्रांतिकाराच्या रक्ताने पवित्र पावन झालेली महाराष्ट्राची माती आहे. म्हणून ही माती कशी आहे? ही पवित्र माती आहे. हे कुळ कसं आहे? पवित्र कुळ आहे. हा देश कसा आहे? हा पावन देश आहे. का? तर इथे हरिभक्त जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचा दास जन्म घेती, हो जेथे हरीचा दास जन्म घेती. पवित्रांचे कुळ पावन तो देश, पवित्रांचे कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र गुण पावन तो देश, जेथे हरीचा दास जन्म घेते, जेथे हरीचा दास जन्म घेते. टाळी वाजवा जोरदार. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कुळामध्ये आपला जन्म झाला दादा, पवित्र देशामध्ये आपला जन्म झालाय आणि पवित्र मातीत आपला जन्म. ही माती कशी आहे? एक लाखातलं धारदार वाक्य बोलून जातो, ऐका. अरे मराठ्याचे रक्ताने लाल झालेली माती, सुकलेने अफजल पुढे माझ्या शिवबाची छाती. संभाजीराजासारखा, शिवाजीराजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. और मराठ्याच्या समश्रीवर तोच मर्द मराठी बावळा खरा. या मातीमध्ये संभाजीराजे घडलाय, या मातीमध्ये शिवाजीराजे घडलाय आणि या मातीमध्ये अफजल काढला आणि याच मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. ही अशी पवित्र माती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे स्वराज्यामध्ये आपल्याला. धर्मवीर शंभूराजाची शिकवण आहे स्वराज्यामध्ये आपल्याला. काय शिकवण आहे? ए बाबा, पोटाची खळगी भरली नाही तरी चालेल, पण पाठीचा काना कसा असावा कीर्तनामध्ये? एक लाखातलं वाक्य बोलतो, आपल्या परिचित आहे. अरे अंधाराच्या रात्रीला आबाळाची साथ आहे, अरे अंधाराच्या रात्रीला आबाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, हीच मर्द मावळ्यांची जात आहे. भारत देशामध्ये आपला जन्म झालाय. भारताला एक पदवी आहे महाराज, एक पद वापरलं जातं, भारत माता. भारत बाकीच्या देशाला नाही. मग त्यांना मम्मी म्हणा, तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा, आंटी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा बाकीच्या देशाला, पण भारताला एक पदवी आहे, पद आहे. काय? भारत माता की जय. माता शब्द वापरला आणि आपण सगळे नशीबवान भाग्यवान माणसं आहोत आई, भारत देशामध्ये, एवढ्या पवित्र देशामध्ये. आणि आपण तर पंढरपूर जवळ आहे दादा. काय सोन्याहून पिवळे माणसं आहेत हो तुम्ही. पंढरपूरचा मालक इथं तुमच्या जवळ आहे महाराज. 60 किलोमीटर असेल ना, 60-70 जवळ आहे. 50? अरे बा, मग तो फार जवळ आहे तुम्ही. देव तुमच्या जवळ आहे बाबा. त्या देवाला भेटण्याकरता लोक महिना महिना एवढ्या राब उन्हात पावसात थंडीमध्ये चालत चालत येतात. तो देव तुमच्या जवळ आहे. नशिबवान माणसं आहेत तुम्ही. भारत देश हा संस्कृती प्रधान देश. भारत देश हा त्याग प्रधान देश. बाकीचे देश भोग प्रधान. शास्त्र वर्णन करते, मी माझ्या मनातलं सांगत नाही. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. एक नंतर एक सुभाषित सांगतो तुम्हाला, ऐका. यत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जंबोदीपे महामुने येतोय कर्म भूरेशा ततो न भोग भूमया. जपान जगातील शस्त्रागार आहे. फ्रान्स जगातील फॅशन शो आहे. चीन जगातील सैन्यघर आहे. अमेरिका जगातील तिजोरी आहे. पाकिस्तान जगातील कुरमुरे आहे आणि भारत देश जगातील देवघर आहे.
आणि त्या देवघरातले तुम्ही आम्ही सोन्यासारखे माणसं आहोत दादा. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. अरे सपने तो हर कोई सजाता है पगले, लेकिन कई सपने टूट जाते हैं. इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन वही आता है जिसे पंढरपुर के मालिक बुलाते हैं.